बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. आरारारारा, कांद्यानं डोळ्यात आणलं पाणी. फळभाज्यांचे दर गगनाला. लसूण कांद्याचं स्वयंपाकात अनन्यसाधारण महत्त्व आहे. फक्कड जेवण म्हटलं की सर्रास कांद्याचा आणि लसणाचा वापर हा आलाच. पण गेल्या एका वर्षापासून लसणाचा दर खाली येण्याचं काही नावच घेईना. आता त्यातच भर म्हणून की काय 4-5 महिन्यापासून कांद्याने अक्षरशः डोळ्यात पाणी आणलं आहे. कांद्याचा दरही वाढत चाललाय. इतकंच नाही तर फळभाज्यांचे दर गगनाला भिडलेत. शेवगा शेंग प्रतिनग 20 रुपये आहे, तर मेथी, पोकळा, कांदापात, शेपूचा दर प्रतिपेंडी 20 ते 25 रुपये झाला. ओल्या हळदीची आणि गावठी काकडीची आवक थोडी झाली आहे, परंतु दर मात्र काही कमी नाही आहे. गवारीचा ॲटिट्यूड तर काही औरच. गवारीचा दर अजूनही 130 ते 140 रुपये किलो असा आहे. लाल कांदा 50 रुपये आणि उन्हाळी कांदा 70 रुपये असा, तर बटाटा 40 ते 55 रुपये प्रति किलो आहे. बाजारपेठेत नवीन लसूण अजून तरी आलेला नाहीये, त्यामुळे जुन्या लसणाला वारेमाप दर आलाय. बाजारात लसणाचा दर सुमारे 450 पर्यंत गेला. त्यामुळे जे अर्धा किलो लसूण घेत असत ते पाव किलोवर आलेत. एकूणच फळभाज्यांचे दर ग्राहकांच्या खिशाला भली मोठी कात्री लावतायत हे नक्की. पालेभाज्यांचा विचार केल्यास पालेभाज्यांचे दर थोडा दिलासा देणारे आहेत. फळभाज्या आणि संत्री, मोसंबी, सफरचंद, पेरू यांचे दर कमी झालेत, तर परदेशी सफरचंद, डाळिंब, अंजीरचे दर वाढलेलेच आहेत. सर्वसामान्यांचे फळ म्हणजे केळी. या केळीचे दर मात्र सध्या स्थिर आहेत. टोमॅटोचा भावही कमी झालाय. एकूणच आता बाजाराचा विचार केला तर सर्वसामान्यांचे खायचे वांदे झालेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.